पक्षाचा कार्यक्रम होता. मंत्री महोदय येणार होते, त्यामुळे रोहिणी अगदी नटून-थटून तयार झाली होती. मंत्री येणार म्हटल्यावर ती अगदी खुशीत होती, कारण ती एक साधीसुधी नगरसेविका होती. पण मंत्री महोदय येतात म्हटल्यावर तेवढीच ओळख होईल म्हणून ती नटून अगदी तयार होऊन सभेला निघाली. रोहिणी तशी अतिशय चांगली मनमोकळी होती आणि दिसायलाही ती अतिशय सुंदर होती. वयाची 40शी गाठूनही ती अतिशय सुंदर आणि देखणी दिसत होती. अगदी तरुण मुलीला लाजवेल असं तिचं लावण्य होतं. तिच्या शरीराची ठेवण अतिशय सुंदर आणि देखणी होती. चेहराही खूप सुंदर होता. गोरा पान, तिचे मधुर आणि गुलाबी असे ओठ, तिच्या नयनांमध्ये जादू होती. जो कोणी तिच्याकडे पाहिल तिच्यावर मोहित व्हायचा. अतिशय सुंदर दिसणारी रोहिणी कुणालाही भुरळ घालण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे तरुण मुले देखील कॉलेजच्या मुली सोडून तिच्याकडे पाहून उत्तेजित होत असायचे. अप्सरेलाही लाजवेल असं तिचं लावण्य होतं. ती अतिशय हुशार महिला होती. तिच्यामध्ये अनेक कलागुण देखील होते. तिचं वक्तृत्व अतिशय प्रभावी होतं. शब्दांची शैली खूप छान होती. ती जेव्हा भाषणाला उभी राहायची, तेव्हा लोकांच्या अंगावर काटे आणायची. तिचे शब्द प्रभावी असायचे. अगदी शाळेत असतानापासून ती भाषण करायची. त्यामुळे तिला ही कला चांगली अवगत होती. लोकांना आपल्याकडे कसे आकर्षित करायचे आणि आपले म्हणणे लोकांना कशाप्रकारे समजून सांगायचे, हे तिला चांगले माहीत होते. त्यामुळे तिने आता राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता आणि ती नगरसेविका म्हणून निवडूनसुद्धा आली होती. त्यामुळे आता मंत्रीसाहेब येत आहे म्हटल्यावर ती त्यांना भेटण्यासाठी लगबगीने निघाली. नंतर ती कार्यक्रमात पोहोचली. कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला आणि मग सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर मंत्र्याने रोहिणीला भेटण्यासाठी बोलवले. ती मंत्र्याचा थाट पाहून अगोदरच अवाक झाली होती आणि आता त्यांना भेटायचे म्हटल्यावर तिच्या मनात थोडीशी भीती देखील होती आणि उत्सुकता होती. आणि तरीही ती तशाच प्रकारे स्वतःला सावरत मंत्री महोदयासमोर जाऊन उभी राहिली. त्यानंतर मंत्र्यांनी तिच्या भाषणाचे कौतुक केले. तिला तिचं नाव विचारलं, तिला तिचं पद विचारलं आणि त्यानंतर ते म्हणाले, "एवढे प्रभावी व्यक्तिमत्व आणि फक्त नगरसेविका? याच पदावर आतापर्यंत अडकलाय तुम्ही. अहो, तुम्हाला तर आमदार व्हायला पाहिजे." असं ते मिश्किलपणे बोलले. आणि मग ते ऐकून सारेजण हसू लागली. तीही मनात हसू लागली. त्यानंतर त्यांनी तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक केले. आणि मग मंत्र्यांनी त्यांचा पर्सनल नंबर रोहिणीला दिला आणि कुठलेही काम असेल तरी आवर्जून फोन करा. आम्ही अगदी अर्ध्या रात्री देखील तयार असू. असे म्हणून ते आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसून निघून गेले. रोहिणी त्यांना पाहतच राहिली. त्यांचा तो थाट पाहून ती भारावून गेली आणि मंत्र्याने केलेले कौतुक ती वारंवार आठवू लागली आणि मनातल्या मनात प्रसन्न होऊ लागली. अनेक दिवसांपासून तिच्यावर मंत्र्यांचा प्रभाव होता आणि आता इकडे मंत्र्यांच्या मनात देखील तिच्याविषयी आकर्षण निर्माण झाले होते. एवढी सुंदर महिला आपल्या पक्षात आहे आणि आपल्याला तिचा पत्ता नसावा, हा विचार ते मनाशी करू लागले. मंत्र्याच्या मनात ती अगदी ठसून भरली होती. तिच्यासोबत प्रणय करण्याची स्वप्न मंत्री आता रंगवू लागले. त्यांनी अनेक महिला भोगल्या होत्या आणि तरुणी देखील उपभोगल्या होत्या. पण तिच्यामध्ये काहीतरी वेगळेपण होते आणि ते मंत्र्याला फार आकर्षित करत होते. तिच्या डोळ्यांमधील तेज, तिच्या वाणीमधील तेज आणि तिच्या शरीरावरचे ते उभार त्यांना आकर्षित करीत होते. ते वारंवार मनोमन तिला आठवण करून उत्तेजित होत होते आणि मग ते तिचा फोन येण्याची वाट पाहत होते. मंत्री असल्याने स्वतःहून तिला फोन करण्याचं त्यांच्या जीवावर येत होते. तिच्याकडून जर फोन आला तर बरे होईल असे ते मनातल्या मनात विचार करत होते. आणि मग रोहिणीही इकडे मंत्र्याच्या शब्दाचा वारंवार विचार करत होती. तुम्हाला तर आमदार व्हायला पाहिजे, हे मंत्र्यांचे शब्द तिच्या कानावर वारंवार पडत होते आणि ती मनोमन म्हणत होती, खरंच आपल्याला आमदार व्हायला पाहिजे. ती आता आमदारकीची स्वप्न पाहू लागली. खुद्द मंत्र्यांच्या तोंडून निघालेले हे शब्द काहीतरी विचार करूनच ते बोलले असतील. आपल्यातले काहीतरी गुण त्यांच्या लक्षात आले असतील. त्यामुळे ते असे बोलले असतील, असं तिला वाटू लागले आणि त्यामुळे ती आता आमदार होण्याची स्वप्न पाहू लागली. रोहिणीला तिच्या भावाचा फोन आला. तो तिला त्याच्या नोकरीविषयी विचारत होता. अनेक दिवसापासून तिचा भाऊ नोकरीसाठी प्रयत्न करत होता. पण त्याला काही नवीन नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो रोहिणीकडे विनवणी करत होता. पण रोहिणीलाही मोठ्या अशा एखाद्या कोणत्याच व्यक्तीची ओळख नव्हती. ती साधी नगरसेविका होती. त्यामुळे ती जास्त काही करू शकत नव्हती. तरी तिने आमदार साहेबांच्या कानावर अनेक वेळा गोष्ट घातली होती. पण आमदाराने कुठलाच प्रतिसाद दिला नव्हता. पण आता खुद्द मंत्र्याचा फोन नंबर तिच्याकडे होता. त्यामुळे तिने ठरवले आणि मंत्र्याला फोन लावला. समोरून मंत्र्याचा आवाज आला. "नमस्कार मॅडम. बोला काय काम होतं? कसं काय गरिबाला आठवण केलं?" त्यावेळी रोहिणी म्हणाली, "सर माझं एक काम होतं. माझा भाऊ अनेक दिवसांपासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतो. पण त्याला जॉब काही मिळत नाही. आपण जर थोडीशी मदत केली तर बरं होईल." त्यावेळी मंत्री म्हणाले, "जरूर, जरूर. मिळून जाईल त्याला जॉब. या त्याला घेऊन मुंबईला." ते ऐकून रोहिणी मनात खूप प्रसन्न झाली आणि मग दुसऱ्या दिवशी ती तिच्या भावाला घेऊन मुंबईकडे रवाना झाली. आणि मग ती मंत्र्याच्या कॅबिनबाहेर प्रतीक्षा करत
उभी राहिली. अगोदर मंत्र्याच्या मनात आले की चटकन तिला बोलवून घ्यावे, पण नंतर ते म्हणाले, "करू द्या थोडीशी प्रतीक्षा." असे म्हणून ते इकडची तिकडची कामे करत बसले. तास 2 तास ती बाहेर त्यांची प्रतीक्षा करत होती. मंत्र्यांनी तिला मुद्दामून बाहेर अडकून ठेवले होते. त्यानंतर मग हळूच चपराशी त्या बाईला म्हणाला, "मॅडम, तुम्हाला आत बोलवले." तशी ती तिच्या भावासह मंत्र्याच्या कॅबिनमध्ये गेली. ते कॅबिन पाहून ती थक्क झाली आणि मनोमन विचार करू लागली, किती थाटात असतात मंत्री. त्यानंतर मंत्र्यांनी तिच्या भावाची विचारपूस केली आणि त्याला कुठला जॉब हवा आहे विचारले आणि मग ते म्हणाले, "होऊन जाईल काम. 8 दिवसात तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल." ते ऐकून रोहिणीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती वारंवार मंत्र्यांना "धन्यवाद सर, धन्यवाद सर" असे म्हणत होती. त्यानंतर मंत्री तिला म्हणाले, "तुमच्यासारखी तरुण तडफदार कार्यकर्ते आम्हाला हवी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भागामध्ये लोकांची कामे करा आणि पुढच्या इलेक्शनच्या वेळी जमलं तर तुम्हाला आमदारकीचं तिकीट देण्याचा विचार आहे माझा. पण तुम्हाला संपर्क वाढवावा लागेल, लोकांची कामे करावी लागतील आणि कुठलीही काहीही समस्या असली तर थेट माझ्याशी संपर्क साधा. तुमच्या भागात तुमचे प्रभुत्व कसे वाढेल याचा आपण विचार करू." ते ऐकल्यावर तर तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि मग ती घराकडे निघाली. तसे मंत्री तिला म्हणाले, "अहो, जासाल ना?" त्यानंतर मंत्र्यांनी तिला मोठ्या हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला आणि तिच्या भावाला उत्कृष्ट प्रकारचे पदार्थ त्यांनी खायला दिले. त्या पदार्थांची नावं देखील तिनं कधी ऐकली नव्हती. तिने असा थाट स्वप्नातही कधी पाहिला नव्हता आणि मंत्री साहेबांमुळे ते आपल्याला पाहायला मिळाले, म्हणून ती त्यांचे वारंवार आभार मानू लागली. त्यानंतर ती तिच्या गावी परतली आणि सारखे तिच्या डोक्यामध्ये मंत्र्यांचे शब्द पुन्हा घुमू लागले. आमदारकी, तिकीट, लोकांचा जनसंपर्क. त्यामुळे नंतर तिच्याकडे कोणतंही काम आलं की ती सरळ थेट मंत्री साहेबांना फोन लावू लागली आणि मग मंत्री तिचं काम ताबडतोब करू लागले. मग एके दिवशी मंत्र्यांनी तिला भेटण्यासाठी मुंबईला बोलवले आणि लोकांची काही महत्त्वाची कामे असतील तर कागदपत्रे घेऊन या असे सांगितले. त्या दिवशी पहिल्यांदा रोहिणी एकटी मुंबईकडे रवाना झाली. तिचा नवरा एका कंपनीमध्ये कामाला होता. साधासुधा माणूस तो, अगदी शांत स्वभावाचा होता. राजकारण वगैरे त्याला काही कळत नव्हते आणि रोहिणी त्याचं घरात काही चालू द्यायची नाही. मग त्या दिवशी रोहिणी सकाळी एकटीच मुंबईकडे रवाना झाली आणि ती थेट मंत्र्याच्या कॅबिनमध्ये पोहोचली. मंत्री साहेबांनी तिच्याकडचे कागदपत्र पाहून स्वतःच्या पीएच्या जवळ दिले आणि त्यांना सांगितले की यांची कामे ताबडतोब झाली पाहिजे. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नंतर ते तिच्या मतदारसंघाची पूर्ण माहिती रोहिणीला विचारत होते आणि तिने अगदी अचूकपणे संपूर्ण मतदारसंघाची खडानखडा माहिती मंत्र्यांना सांगितली. ती ऐकून ते प्रभावित झाले आणि ते म्हणाले, "अरे वा, तुम्ही तर खूप हुशार आहात आणि लवकरच तुम्ही खूप मोठ्या बनाल." आणि पीएकडे पाहून ते म्हणाले, "शामराव, आपल्याला हिराच सापडला बघा." मंत्र्याचे ते शब्द ऐकून रोहिणी गालात हसायला लागली. एका दिवशी संध्याकाळची वेळ होती. ती मंत्र्याच्या कॅबिनमध्ये होती. किती वेळ झाला आहे हे तिला कळलेच नाही आणि मग रात्र होताच ती भानावर आली आणि ती मंत्री साहेबांना म्हणाली, "आता संध्याकाळ झाली, माझी गाडीची वेळ झाली, मला निघावं लागेल." ते ऐकून मंत्री म्हणाले, "अहो, मुंबईला आलात, थांबा 1-2 दिवस." तशी ती म्हणाली, "नाही, माझ्या मुलीचं 10वीचं वर्ष आहे आणि घरी दुसरं कुणी नाही." त्यावेळी मंत्री म्हणाले, "बाई, बघा आता तुम्हाला ही सवय पाडून घ्यावी लागेल. मुंबईला आलात म्हणजे 2-4 दिवस राहायचे आणि मुंबईची पूर्ण माहिती करून घ्यायची. तुम्ही इथे राहिल्यामुळे तुम्हाला इतरही अनेक नेत्यांची ओळखी होतील." ते ऐकून रोहिणीलाही ती गोष्ट खरीच वाटली आणि मग ती तिथे राहण्यासाठी तयार झाली. नंतर मंत्रीसाहेब तिला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी जेवण केलं आणि मग रात्री एक सुंदर अशी रूम तिच्यासाठी त्यांनी बुक केली होती. त्यानंतर दोघेही त्या रूममध्ये गेले. सिंगल बेडची ती रूम होती. पण रूम अतिशय चकाचक होती. त्यानंतर रोहिणी तिथे बसली आणि मंत्र्यासोबत गप्पा करू लागली. एवढा मोठा मंत्री आज आपल्यासोबत आहे याचा तिला मनोमन अभिमान वाटत होता. नंतर मंत्री तिला म्हणाले, "जा फ्रेश होऊन या." आणि मग ती फ्रेश होण्यासाठी गेली. फ्रेश झाल्यानंतर ती पुन्हा त्यांच्या जवळ येऊन बसली. मंत्र्यांनी बोलता बोलता हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या हातावरून आपला हात फिरवत ते तिला बोलू लागले. रोहिणीला ते नकोसे वाटत होते, पण मंत्र्याच्या हातून आपला हात सोडून घेणे देखील तिला जड वाटत होते. नंतर मंत्र्यांनी तिच्या हाताचं एक बोट आपल्या तोंडात घेतलं आणि ते तिच्या बोटाला चाखायला लागले. तशी रोहिणी उत्तेजित होऊ लागली. अगोदरच मंत्र्यांचं आकर्षण तिच्या मनामध्ये होतं आणि आता मंत्री खुद्द तिच्यासोबत सहवास करायला तयार होते. त्यामुळे ती सुद्धा आता तयार झाली होती. त्यानंतर हळूहळू मंत्र्याने तिला मिठीत घेतलं आणि वासनेच्या सागरात तुडुंब बुडाले. त्यानंतर आता हे वारंवार घडत होते, म्हणून ती सारखी मुंबईला जात होती. मंत्री तिला आमदारकीची स्वप्न दाखवून तिच्या सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत होते. आणि मग असेच काही दिवस उलटले आणि त्यानंतर एका दिवशी रोहिणीच्या मुलीच्या ॲडमिशनचा प्रश्न आला. ती 10वी पास झाली होती आणि आता 11वीला तिला
मुंबईलाच ठेवावे या विचाराने ती मंत्र्याकडे आली आणि एखादं चांगलं कॉलेज कोणतं आहे का म्हणून विचारपूस करू लागली. त्यानंतर मंत्री रोहिणीला म्हणाले, "तुमच्या मुलीला घेऊन या इकडे." ती तिच्या मुलीला घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेली आणि रोहिणीच्या मुलीकडे पाहताच मंत्री थक्क झाले. कारण तिची मुलगी तिच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर होती आणि नेमकंच तारुण्यात पदार्पण केलेलं ती मुलगी मंत्र्याच्या मनात ठासून भरली. आता त्यांना त्या मुलीचे स्वप्न पडायला सुरुवात झाली होती. एवढी सुंदर अप्सरेसारखी रोहिणी आणि तिच्यापेक्षाही कितीतरी पटीने सुंदर तिची मुलगी. आता तिच्या मुलीला कशाप्रकारे उपभोगता येईल याचा विचार मंत्री करू लागले आणि मग एका दिवशी त्यांनी रोहिणीला एक मोठं कॉलेज दाखवलं. पण कॉलेजची फीज खूपच होती. एवढी फी ऐकून रोहिणी म्हणाली, "हे आपल्याला शक्य नाही." त्यावेळी मंत्री म्हणाले, "तू जर ठरवलं तर अशक्यही शक्य होऊ शकतं." ते ऐकून ती चकित झाली आणि म्हणाली, "म्हणजे?" त्यावेळी मंत्री म्हणाले, "आज रात्री तुझ्या जागी तुझ्या मुलीला पाठव आणि उद्याच तिचं ॲडमिशन होईल." ते ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकली. ती संतापली. तिचं शरीर रागाने थरथरत होतं आणि तिच्या डोळ्यात आता प्रेमाऐवजी क्रोध भरला होता. मंत्र्याचे ते विचार ऐकून तिला धक्का बसला होता. आता तिला मंत्र्याची किळस येत होती आणि ती म्हणाली, "अहो, ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे. कदाचित तुमच्या मुलीपेक्षाही लहान असेल." ते ऐकून मंत्री म्हणाले, "हे बघा, इथे मोबदल्याशिवाय काही होत नाही. जमत असेल तर बघा, नाहीतर राहू द्या." असे म्हणून ते तिथून निघून गेले. मंत्र्याचे ते शब्द ऐकून ती थक्क झाली. तिला आता काहीच सुचत नव्हते. शरीरातील संपूर्ण बळ निघून गेल्यासारखं ती पटकन खाली बसली आणि विचार करू लागली, की आपण हे काय करून बसलो? मंत्र्यांनी आपला फायदा घेतला आहे. आता तिच्या लक्षात आलंय, आमदारकीची स्वप्न दाखवून त्यांनी आपलं शरीर लुटलं आणि या झगमगाटाला आपणही भुललो. आता तिला स्वतःची देखील लाज वाटायला लागली. एवढा चांगला शांत नवरा सोडून आपण आयुष्यभर जपलेलं सर्व काही त्याला अर्पण केलं आणि तो एवढा घाणेरडा माणूस निघाला, याचा ती विचार करू लागली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिला रडू कोसळत होतं. ती ढसाढसा रडली आणि मग तिथून उठली. ती रेल्वेमध्ये जाऊन बसली आणि घरच्या दिशेने निघाली. तिने केलेल्या कृत्याचा तिला आता खूप पश्चाताप होत होता. आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, असं वारंवार तिला वाटत होते. ती घरी गेली. तिने आपल्या नवऱ्याला कडकडून मिठी मारली आणि ती त्याला म्हणाली, "माफ करा मला." तसा तिचा नवरा तिला म्हणाला, "काय झालं? आज माफी कसं काय?" तेव्हा ती म्हणाली, "अहो, एवढ्या दिवसांपासून मी सारखी इकडे-तिकडे फिरत असते. तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तुम्हाला काय हवंय, काय नको, कशाचं ध्यान नसतं मला." ते ऐकून तिचा नवरा म्हणाला, "असू दे रोहिणी, तुझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती पूर्ण व्हावीत हीच माझी इच्छा आहे." असं म्हणून तो कामावर निघून गेला. पण कसले स्वप्न, कसली महत्त्वाकांक्षा आणि कसल्या इच्छा या सर्व बरबाद झाल्या होत्या. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मंत्र्यांसोबत घालवलेल्या अनेक रात्री ती आठवू लागली आणि एवढा विश्वासू वाटणारा माणूस एवढा गलिच्छ निघेल असा तिने कधी विचारही केला नव्हता. त्यानंतर एका दिवशी अचानक तिला मंत्र्याचा फोन आला. तिने फोन कट केला. पुन्हा 2-3 वेळा मंत्र्यांनी फोन केल्यावर तिने फोन उचलला आणि मंत्री तिला म्हणाले, "मी जर ठरवलं तर तुझ्या मुलीचा कशाही प्रकारे उपभोग घेऊ शकतो. त्यापेक्षा तू स्वतःच तिला माझ्याकडे सोपवलेलं बरं." आणि मग ते मंत्र्यांचे शब्द ऐकून मात्र तिचं काळीज धडधडायला लागलं. तिला आता आपल्या मुलीला कुठे लपवू आणि कुठे नको असे व्हायला लागले. कारण ते मंत्री होते आणि ते काहीही करू शकत होते, याची कल्पना तिला होती. तिने त्यांचा पॉवर पाहिलेला होता. त्यामुळे ती चांगलीच घाबरली होती. ती आता तिच्या मुलीला घराच्या बाहेर निघू देत नव्हती. ती कॉलेजला जातानाही ती सोबत जाऊ लागली आणि तिला सोबत घेऊन येऊ लागली. तिच्या मनात सारखी तिच्याविषयी भीती असायची. मंत्री कधी आपल्या मुलीला उचलेल हे सांगता येत नाही, म्हणून ती सारखी घाबरत होती आणि ही गोष्ट आता ती कुणाला सांगू देखील शकत नव्हती. त्यामुळे ती आता मनातल्या मनात झुरत होती. रात्र-रात्र तिला झोप येत नव्हती. एवढी सुंदर असणारी ती, तिची काय हालत झाली होती. आता तिचे शरीर काळवंडले होते. तिच्या डोळ्याखाली काळे डाग उमटले होते. ती अगदी निस्तेज दिसू लागली होती. कारण तिला तिच्या मुलीचे भविष्य बरबाद होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे ती सारखी विचारत होती, काय करावे तिला काही सुचत नव्हतं. आणि मग एके दिवशी ती मंदिरात गेली आणि दोन्ही हात जोडून ईश्वराला ती प्रार्थना करू लागली. "हे देवा, माझ्याने जे काही चूक झाली असेल ती झाली. त्याचे पाप मला दे. त्याची शिक्षा मला दे. पण माझ्या मुलीचे रक्षण कर. माझी मुलगी आता तुझ्या हवाली." असे म्हणून ती तिथून निघाली. आता तिला थोडं हलकं वाटत होतं आणि आश्चर्य म्हणावं की योगायोग, तिने घरी जाऊन टीव्ही लावला आणि टीव्ही चालू करताच टीव्हीवर बातमी आली, मंत्र्याचे निधन. तिने पुन्हा पुन्हा नीट ऐकले आणि खरंच मंत्र्याचे निधन झाले होते. एका अपघातात तो मरण पावला होता आणि ते पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती घरातल्या देवाजवळ गेली आणि देवाला नमस्कार करून ती म्हणाली, "धन्यवाद. ईश्वरा तू आहेस याचा साक्षात्कार झाला. धन्यवाद."
अशाच प्रकारच्या आणखीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.